आज भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना जे वयोवृद्ध निराधार घटस्फोट विधवा जे संजय निराधारमधल्या ज्या महिला आहेत त्यांनी मागील 2 वर्षापूर्वी या निराधार भवनामध्ये आपले अर्ज दाखल केले होते की त्यांना पगार भेटण्यासाठी पगार चालू करण्यासाठी। पण ज्यावेळेस 2 वर्ष उलटून गेलेत आणि जेव्हा हे लोक कार्यालयामध्ये आले तर त्यांचे नाव जे अपात्रेमध्ये समजले शहरी भागातील जे तलाटे आहेत महेश महाजन यांनी त्यांची सगळ्या ज्या 3500 फायली अपात्र केल्यात। कोणत्या कारणाने केल्यात काय केलं आम्ही जॉब विचारला त्यांना तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा यांचे मुलं मोठे आहेत 25 वर्षाचे वरती आहेत असं म्हणून त्यांनी त्या फायली अपात्र केल्यात। पण आम्हाला एवढं म्हणायचं आहे की बाकी ज्या फायली पात्र केल्यात जे वयोवृद्ध आणि विधवा महिलांच्या तर मला हे बोलायचं आहे की त्यांना मूलबाळ नाहीत का, ते का बिगर मूलबाळांचे आहेत का? परंतु हा सर्व या संजय गांधी निराधार भवनामध्ये हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे। एजंट दलालाच्या माध्यमातून या गोरगरिबाकडून पैसे 3 ते 4 हजार रुपये लुटले जातात आणि ते पैसे जे महेश महाजन म्हणजे तलाटे आहेत शहरी भागाचे हे त्यांच्यापर्यंत पोहोचता करतात आणि त्यांच्याकडे पैसे गेलेत एजंट दलालाच्या माध्यमातून तर ते फायली मंजूर करतात आणि बाकी जे गोरगरीब ज्यांची मुलं व्यसनी आहेत झोपडपट्टी भागामध्ये राहणाऱ्या काही महिला आहेत आणि शासनानं अशा गोरगरिबांसाठी ही संजय गांधी निराधार योजना चालू केलेली आहे जेणेकरून यांचे मुलं बाळा जर यांना जीव नसन लावेत तर सरकार यांचं दरमहा 2500 1500 असा पगार यांना चालू करण्यात आलेला आहे। परंतु या कार्यालयामध्ये मागील 2 वर्षापासून खूप मोठा महाजन जेव्हापासून आलेले आहेत तलाठी तेव्हापासून खूप मोठा भ्रष्टाचार आहेत आणि त्या कार्यालयामध्ये महाजन यांच्या कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार भवनामध्ये तिथे सीसी फुटेज चेक करा। नेहमी त्यांच्या खुर्चीजवळ फायली तपासताना ते एजंट दलाला बसलेले असतात तरी सुद्धा त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि सध्या तर या 2-5 महिन्यापासून महाजन त्यांच्या जागेवर बसाने बाहेर एजंट दलाला बोलवून घेतात आणि ऑफलाईन मध्ये सुद्धा फायली मंजूर करून घेतात आणि ज्यांनी पैसे दिले त्यांचे फायली मंजूर करून घेतात। आणि जे गोरगरीब आहेत आता सर्वसामान्य कोणाला मुलं आहेत कोणाला नाही आहेत, कोणाची मुलं दारू पितात माती काम करतात असे हे सर्व लाभार्थी आहेत परंतु यांच्या फायली अपात्र केल्यात आणि ज्यांच्याकडून 4 ते 5 हजार भेटतात त्यांच्या फायली मंजूर केल्यात। आमची एवढी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीने आमची एवढीच मागणी आहे की जे 3500 लाभार्थ्यांच्या फायली अपात्र केल्यात नामंजूर केल्यात यांच्या सर्वांच्या फायली मंजूर करायला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे। अन्यथा भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीनं आम्ही या कार्यालयासमोर आमच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांना सुद्धा आम्ही सांगू त्यांच्यापर्यंत ही निवेदन तक्रार देऊ। आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना सदरील कार्यालयातील अधिकारी भ्रष्ट अधिकारी भ्रष्टाचार करतात आणि सरकारची बदनामी करतात। त्यासाठी सरकारची बदनामी होऊ नये म्हणून आम्ही अगोदर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेट द्यायची होती परंतु त्यांची बीसी मीटिंग चालू असताना त्यांनी आम्हाला अप्पर जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवलं। आमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला नक्की 100% न्याय मिळवून देऊ आणि जे महाजन आहेत तलाठी त्यांची सखोल चौकशी लावून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। आम्हाला जर या लोकांना न्याय नाही मिळाला तर आम्ही परत एकदा जिल्हाधिकारी साहेबांशी भेटून आणि या सर्व गोरगरिबांना 3500 लोकांना जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर बसू आणि जोपर्यंत त्याला न्याय मिळणार नाही त्यांच्या फायली मंजूर होणार नाहीत तोपर्यंत आम्ही साहेबांसमोर उठून देणार नाही। मी सलीम शाह भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा शहर जिला उपाध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र कामगार संगठना अध्यक्ष। 2 साल से फाइला डाले फाइल कुछ मंजूर हो रहा नहीं ना पत्र बोर्ड है बेटे बड़े है बोर्ड है शपथ पत्र लगा है शपथ पत्र में भी वो आप दाखिल करे नहीं वो कहता कोई कागज है कोई बोलता फाइल है ही नहीं अंदर ऐसा परेशानी लगा दिए लाभार्थी बहुत परेशान है। ये सरकार को ये हमारे हाथ जोड़ के ही विनती है अगर से नहीं हो रहा तो हम धरना पे बैठेंगे या कोई मर जाओ या बच जाओ। 2 साल से बहुत परेशान कर रहे हमारे को और उनको बच्चे नहीं है सौतेले बेटे हैं कोई पूछते नहीं घर किराए के है किधर किधर रहते हैं 15 दिन से आओ यहाँ पर बोलते 20 दिन से आओ ये तारीख को आओ वो तारीख को आओ हम परेशान हो जाते रिक्शे भाड़ों में पैसे लग जाते
और हमारी फाइल कुछ मंजूर हो रही नहीं है। अब आ रहे तो बोलते तुम्हारी फाइल रिजेक्ट है, तुम्हारे आ ही नहीं रहा, बोले फाइल आ रही नहीं रही फाइल तुम्हारी, ऐसा बोल रहे हमारे को। घड़ी घड़ी चक्रा देते, घर परेशान हो गए। हमारी बहन से चले नहीं जाता, कुछ नहीं होता, चले नहीं जा रहा उनसे, और फिर भी बोल रहे अब यहाँ पर चक्कर मारो तो बोलते है ही नहीं, फाइल ही नहीं है। और रो रही थी, परेशान हुए, थर थर कर रहे थे। अभी पानी पिलाए उनको, इतनी परेशान हुई थी हालत में, उनसे न चले जाता न फिरे जाता, बहुत परेशान है सब, उठ नहीं सकते। अब 4 घंटे पकड़ के उठाना पड़ेगा उनको। जरा इतना मेहरबानी करो, इतना पास हो जाएंगे उनका तो बहुत अच्छा हो जाएगा, इतना मंजूर कर दो। आज आपण सबको अप्पर कलेक्टर साहेब यांना निवेदन देऊन संजय निराधार या ठिकाणी होत असलेला सावळा गोंधळ हा कुठेतरी थांबण्यासाठी आज अप्पर कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, आज संजय निराधारच्या ह्या कार्यालयामध्ये अत्यंत भ्रष्टाचार होत आहे। त्या ठिकाणी तहसीलदार हा नेमण्यात आलेला नाही, त्या ठिकाणी एक तलाठी अप्पा म्हणून आहे, महेश महाजन, हे अत्यंत दलालाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बऱ्याचशा ज्या संचिका योग्य नाही त्या योग्य करून त्या लाभार्थ्यांचा लाभ देतात। पण जर खरे लाभार्थी जर ह्या वंचित आहे अशा लाभार्थ्यांचा आज 2 ते 3 दिवसापूर्वी 3,500 संचिका यांनी अपात्र करण्यात आल्या आहे। मित्रांनो, हा 3,000चा जो आकडा आहे हा अपात्र का करण्यात आला याचं कारण आज ज्या महिला वर्ग आहे यांनी 200-500 रुपये इकून तिकून गोळा करून आज सेतू सुविधा ह्या केंद्रामध्ये त्यांनी ती फाईल सबमिट केली। जर सबमिट करत असताना जर त्या महिलांना तुम्ही जर योग्य मार्गदर्शन केलं असतं की आई ताई ह्या गोष्टी तुम्हाला कागद कमी आहे, तुमची फाईल संमिष्ट होऊ शकत नाही, तर त्यांनी तो पैसा त्यांचा वाचला असता। आज त्यांनी तो पैसा त्यांचा वेस्ट गेलेला आहे। मला शासनाला एकच विनंती आहे की जे खरे लाभार्थी आहे यांना तो न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या ज्या संचिका आहे ज्या अपात्र केलेल्या आहे त्यांना ते पात्र करायला पाहिजे। जर ह्या गोष्टीचं शासनाने गांभीर्याने घेतल्यास येणाऱ्या काही काळामध्येच फार तीव्र आंदोलन होईल आणि ह्या आंदोलनामध्ये जर कुठल्याही व्यक्तीला काही हानी झाली तर याची जबाबदारी ही शासनाची राहील, अशी मी शासनाला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो।